बघूया की मी मराठीचा अभ्यास कसा केला होता, कोणत्या पुस्तकातून केला होता. तर ज्ञानेश्वर आगाव हे या पुस्तकाचे लेखक आहे. खूप छान पुस्तक आहे मित्रांनो, सोप्या लँग्वेजमध्ये पुस्तक आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते की मी माझा अभ्यास कसा केला होता. तर पुस्तक खोलल्यानंतर पहिल्या पेजला माझ्या नोट्स चिपकवलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये मला कन्फ्युजन आहे, ज्या गोष्टी मी वारंवार विसरून राहते, जसं की ह्या गोष्टी इकडं पण बघू शकता. असं तुम्ही नोट्स चिपकून ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर आपला पहिला पेज खोलल्यानंतर आपल्याला आठवतं माइंडमध्ये की नाही ह्या पेजला आपल्याला ह्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर बघा, मी माझं पूर्ण पुस्तक ना डायरेक्ट रंगवून टाकलं होतं. तुम्ही पण ह्याच टाईपनं काहीतरी अभ्यास करा. हे असं तुम्हाला पुन्हा पूर्ण पुस्तक रंगवायचं आहे. अशा आपण साईडनं लिहू पण शकतो, असं लिहायचं पण आहे आपल्याला. कारण आपल्या लँग्वेजमध्ये जर आपण लिहिलं ना तर नक्कीच लक्षात राहतं, 100% माणूस विसरत नाही. असं पूर्ण पुस्तक ना तुम्ही रंगवा. मी माझं पूर्ण पुस्तक रंगवलेलं आहे, कोणती जागा सोडली नाही, म्हणजे माइंडमध्ये राहून जातं. त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे शब्द असतात ना, ते कानडी शब्द, पोर्तुगी शब्द, सरांनी अशी एक पोयम बनवलेली आहे, याच्यावरती एक स्टोरी बनवली आहे. त्याच्यानुसार आपल्याला त्या स्टोरीच्यानुसार आपल्याला हे शब्द ना बरोबर लक्षात राहते. म्हणजे हे जे कलरमध्ये दिसते ना, हे पोर्तुगीज शब्द आहे आणि बाकीची ती स्टोरी आहे. एकदम भारी लँग्वेजमध्ये ही स्टोरी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. आणि सरांचा यूट्यूबला एक व्हिडिओ पण आहे, ते पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी माझा हा स्टडी केला होता. असा शेवटचा हा पेज पण असं काही करून ठेवलं आहे मी, बघू शकता. इकडं पण लिहिलंय, हे इकडं असं पण नोट्स काढून ठेवल्या. बघूया की ह्या अनुक्रमिकामध्ये आपल्याला कोणत्या चॅप्टरला जास्त महत्त्व द्यायचं आहे. म्हणजे की आपल्याला पेपरमध्ये जर ह्यापैकी एखादा क्वेश्चन आला तर आपला पेपरमध्ये चुकला नाही पाहिजे. सगळ्यात पहिले वर्णमाला घ्या. वर्णमालाला तुम्ही 4 स्टार करून ठेवा. याच्यामध्ये एक क्वेश्चन म्हणजे येतो, नक्कीच येतो, असं काही नाही की येणार नाही आहे. नक्की कोणता पण जिल्ह्याचा पेपर असू द्या, त्याच्यामध्ये वर्णमाला येते म्हणजे येते. त्याच्यानंतर जोडाक्षरे येते म्हणजे येते, हे फिक्स क्वेश्चन आहे. संधी तर 100% येतो, याला 5-6 स्टार करून ठेवा आणि परफेक्ट करा डायरेक्ट चॅप्टर. त्याच्यानंतर शब्दाच्या ज्या जाती असतात ना त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. शब्दाच्या जाती याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रश्न आरामशीर येणार. त्यासाठी हे जे शब्दाच्या जाती आहे ना, हे एकदम परफेक्ट करून ठेवा. त्याच्यानंतर प्रयोग झाला, समाज झाला, शब्दशक्ती झाली, काव्ययुग झालं, काव्यरस, विरामचिन्ह, ह्या गोष्टीमध्ये ना तुम्हाला ह्या मिळूनपैकी प्रयोग तर तुम्हाला नक्कीच येणार, समाज पण येणार, पण ह्या 3-4 पैकी नाही का तुम्हाला एक तरी प्रश्न येणार म्हणजे येणार. त्यासाठी तुम्हाला याला परफेक्ट करून ठेवा. त्याच्यानंतर अलंकारसुद्धा फिक्स आहे क्वेश्चन. इकडे बघा, समानार्थी विरुद्धार्थी, तुम्हाला डायरेक्ट एक बुक घ्यायची आहे समानार्थी विरुद्धार्थीची. त्याच्यामध्ये सगळे बुकमध्ये ते लर्न करायचे. रोजचे 10-15 असे क्वेश्चन तुम्हाला लर्न करायचे. त्याच्यानंतर वाक्यप्रचारमध्ये पण तुम्हाला एक प्रश्न येणार. म्हणी आणि त्यांचे अर्थ, त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक प्रश्न येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्याच्यामध्ये पण तुम्हाला येणार. आणि अलंकारमध्ये येतोच, हे फिक्स पॉईंट आहे जे मी स्टार मार्क केले. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन ॲड करायचं आहे. आणि प्रत्येक नाही का तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतं त्याला असं हायलायटर आणा तुम्ही 2-3 प्रकारचे. तुम्ही तसं त्याला हायलाईट करत बसा. जसं की मी माझं पूर्ण पुस्तक हायलाईटनं भरवलं आहे. म्हणजे हायलाईट केल्यानं काय होतं की आपल्या डोक्यामध्ये राहतं की म्हणजे आपण तिथं हायलाईट केलं आहे. जेव्हा पेपरच्या टायमाला आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असतं, त्यासाठी आपण हायलाईट केलेलं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्ही हायलाईट करत राहा.